कोलेश्वर महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या BA BSc BCom या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। आज आपण भूक या महादेव गायकवाडच्या कथेचा विचार आपण करणार आहोत। तत्पूर्वी महादेव गायकवाड यांच्या साहित्याच्या निर्मितीच्या थोडासा प्रेरणांचा आणि परिचयाचा विचार या तासामध्ये करू आणि पुढच्या तासामध्ये गायकवाड यांच्या कथेचा विचार आपल्याला करता येईल। विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशामध्ये दलित हा माणूस म्हणून गणला गेलेला फारसा दिसत नाही। स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये मात्र शिक्षण खुलं झालं, न्यायव्यवस्था खुली झाली आणि अनेक माणसं शिकू लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये शिका, संघटित आणि संघर्ष करा या त्यांच्या हाकेला ओढून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण शिकले। शिक्षण शिकल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेतून अनेक वाङ्मयीन प्रवाह जन्माला आले। हा दलित लेखक याचं शिक्षण झाल्याच्या नंतर तो या मराठी साहित्यामध्ये आपलं स्थान शोधू लागला। आम्ही कोण आहोत, आम्ही माणसं आहोत का नाही, आमची ओळख काय आहे, आम्ही गावकुसा बाहेर कसे, जगण्याची साधनं आमच्याकडे कशी काय नाहीत, ही जातीता आली कुठून, अनेक प्रश्न त्याला स्वतःला भेडसावू लागलेले आपल्याला दिसून येतात। आणि हा लेखक बोलू लागला, लिहू लागला। मिलिंद महाविद्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काढलं, तिथं प्रचंड शिकले आणि तिथल्या विविध वाङ्मयीन स्तरावर जे अनुभवाचे सदर चालत होते त्यामधून अनेक लेखक लिहू लागलेले आपल्याला दिसतात आणि दलित साहित्याचा उगम तिथून झाला। आंबेडकरी चळवळीचं, विचाराचं, साहित्याचं केंद्र म्हणजे मिलिंद महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालयातूनच विद्यापीठाची निर्मिती झाली। या विचारातून साहित्याचा प्रवाह अनेक आले, त्याच्यामध्ये दलित साहित्याच्या प्रेरणा घेऊन अनेक वाङ्मयीन प्रवाह जन्माला आले। बाबासाहेब या साहित्याची प्रेरणा आहे। उद्धरिले कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे, सकळ दंड पायात साखळ दंड, तटा तटा तुटले ठोकतात दंड झाले, गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं वामनदादांनी म्हटलं। तुझ्यामुळे आम्ही माणसात आलो, बोला खरा आहे का नाही, श्रावण यशवंत यानं म्हटलं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून तुझ्यामुळेच आम्ही बोलू लागलो, लिहू लागले असे अनेक लेखक म्हणू लागले। प्रारंभीच्या काळामध्ये कविता मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि आमचं विश्व, आमचं जगणं, आमचा अनुभव साहित्याचा विषय का झाला नाही? साहित्यामधून आम्हाला नायकपदे म्हणून आमच्या विषयाच्या, आमच्या प्रश्नांची का मांडणी झालेली नाही याचा विचार दलित लेखक करू लागले। आणि सारस्वतनं थोडासा गुन्हा करणार आहे, थोडंसं बोलणार आहे मी की गावकुसा बाहेरच्या माणसंही गावात आले, नाकेबंदी तुली, बोलू लागले आणि आम्ही कोण आहोत, आम्ही समाजाला शिवकरी आहोत का नाही, आम्ही माणसं आहोत का नाही, असे अनेक प्रश्न आपल्या कवितेतून मांडू लागले। आणि मांडत असताना त्यांचा पहिल्यांदा विद्रोह, वेदना, विद्रोह, नकार, स्वीकार आणि आत्मशोध या 5 मूल्यांवर दलित साहित्य उभं राहिलेलं आपल्याला दिसून येईल। आणि विद्रोह तर प्रचंड आला। या विद्रोहाच्या पाठीमागं द्रोह करणारी वृत्ती मात्र नाही। विद्रोह हे सौंदर्याचं मूल्य आहे। माणसावर अन्याय आणि अत्याचार झाल्याच्या नंतर त्याला राग येतो, तो बोलतो। मग नामदेव ढसाळांसारखं स्वातंत्र्यामध्ये माणूस म्हणून आम्हाला जर वागवत नसा तर 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य कुण्या घडविणीचं नाव आहे असं तो म्हणू शकतो। असे अनेक लेखक आहेत आणि म्हणून या प्रेरणेतून अनेक मोठमोठे लेखक जन्माला आले। त्याच्यातून दलित कविता मोठ्या प्रमाणामध्ये जन्माला आली। हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणू मी,
तो एक जरी आमच्यावर शोक लसला असता तर आम्ही धन्य झाला असतो. मी तुझाही गावकुसाबाई जन्म झाला ना वाल्मिकी, मग तुला महाकवी कसं म्हणावं असं नामदेव आपलं दयापरायण म्हटलं. आणि हे शिक्षण शिकल्याच्या नंतर हे सगळं दुःख, ही सगळे वेदना स्वतःबद्दल या धर्मशास्त्रामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये कसं वागवलं, कसं लिहून ठेवले याची जेव्हा ओळख होऊ लागली तेव्हा मग नारायण सूर्य म्हणतो, बरं झालं अक्षरांची ओळख झाली नसती तर बरं झालं असतं. असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. कविता लिहिण्यापेक्षाही रद्दी विकली असती तर पोट तरी भरला असतं. भाकरीच्या चंद्र शोधण्यामध्ये आमची जिंदगी बर्बाद झाली. आमचा दोष काय? सारा सुतानो, मी थोडासा गुन्हा करणार आहे म्हणतो. मला थोडंसं बोलायचं आहे, तुमच्याशी मला संवाद साधायचा आहे. हे आमच्या वाट्याला का आलेलं आहे? आणि म्हणून ही कविता विद्रोहातून प्रारंभी बोलताना दिसते, समस्या बोलत असताना आपल्याला दिसते. आणि आमचं जगणं नाकारणाऱ्या या सगळ्या परंपरा, देव, धर्म हे सगळं आम्ही आता नाकारणार. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळं दलितांना हे नाकारलं आणि आपल्या दुःखाने वेदना मांडायला सुरुवात केली. हे याचं दुःखाने वेदना म्हणजे एका व्यक्तीच नाही, त्या समूहाच आहे. आणि या समूहाच्या वेदनेमधून हे सगळे दुःखाची मांडणी या ठिकाणी झाली गेलेली आपल्याला दिसते आहे. आणि ही मांडणी प्रभावीपणे करत असणार हे लेखक आपल्याला दिसतात मित्रांनो. आणि म्हणून दलित कविता प्रारंभीच्या काळामध्ये जन्माला आली. दलित कवितेच्या नंतर मग नाटकं जन्माला आली, आत्मकथनं जन्माला आली. पण दलित कवितेमधून जेवढा विद्रोह मोठ्या प्रमाणामध्ये आला, नाटकामधूनही विद्रोह तेवढ्या प्रमाणात आला, पण आत्मकथनामधून तेवढ्या प्रमाणामध्ये विद्रोह आला नाही. कादंबरीमधून तेवढ्या प्रमाणामध्ये आलेला नाही. परंतु हे आत्मकथन मोठ्या प्रमाणामध्ये कवितेच्या नंतर आलेले आपल्याला दिसून येतील. आणि आत्मकथनातून आपले अनुभव, जे जगलेलं आहे, जे जीवन भोगलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, ते हे लेखक सगळी मांडायला या काळामध्ये सुरुवात केलेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यातून दलित साहित्याचा जन्म झाला. आणि म्हणून मिलिंद महाविद्यालय दलित साहित्याची गंगोत्री आहे. मी असं म्हणालो, हे चळवळीचं केंद्र आहे, आंबेडकरी विचाराचं केंद्र आहे. आणि म्हणून या अशा साहित्याला मग आंबेडकर साहित्य, दलित साहित्याला आंबेडकर साहित्य, बौद्ध साहित्य म्हणावं का, अशी चर्चाही मोठ्या प्रमाणामध्ये झाली. परंतु कवितेच्या नंतर मात्र आत्मकथनं मोठ्या प्रमाणामध्ये आली. मराठी साहित्यामध्ये चरित्र दुसऱ्याची लिहिली, आत्मचरित्र लिहिले वयाच्या 60 वर्षानंतर. त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये आला. परंतु दलित आत्मकथनामध्ये मात्र त्यांचं विश्व जन्माला आलं. त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ही आत्मकथनं आहेत की या समाज व्यवस्थेमध्ये आमचा दोष काय आहे, आम्ही गावकुसाबाहेर काय, माय स्पृश्य का, आम्ही माणूस आहोत का नाही, जगण्याची साधनं आमचे हिरावून का घेतलेली आहेत, असे प्रश्न व्यवस्थेला विचारू लागले. आणि जे जीवन जगलेलं आहे त्याच्या मनाची उर्मी, अस्वस्थता त्याला बसू देईना शिकल्यानंतर. आणि मग आपलं दुःख कुणाला तर या जगाच्या विषयावर टांगल्याशिवाय त्याचं मन हलकं होईना, त्याचं डोकं हलकं होईना. याच्याजवळ मनातही उलटा पल जगाच्या विषयावर मांडून टांगू लागलेले आपल्याला दिसून येतात. आणि आम्हाला न्याय देणारा आहात का नाही असे प्रश्न विचारू लागले. आणि मग आपले अनुभव मांडत असताना हे सर्व लेखक शिक्षणासाठी झालेली कुतरवड असेल, भुकेचा प्रश्न असेल, धर्मांध लोकांचं वागणं असेल, जातीयतेच्या नावावर दिलेला त्रास असेल, अनेक वेगवेगळ्या समस्या, अनेक वेगवेगळे प्रश्न, दलित स्त्रियांची प्रतिष्ठा अब्रू असेल, याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले दुःख हे मांडू लागलेले आपल्याला दिसतात. आणि आत्मकथनातून मान्य होताना वयाच्या 40 वर्षाच्या आत झालेली मांडणी आहे. रक्ताने अश्रूंची ही भाषा आहे मित्रांनो. मायाने लेकरू लिहिताना कित्येक वेळा मी रडलो. दलित लेखक आपल्या गत आयुष्यामध्ये आपले अनुभव सांगत असताना प्रचंड प्रमाणामध्ये रडतात. प्रे सोनकांबळेचा आठवणीचे पक्षी वाचत असताना, परीक्षेला जाताना लिहितो, कांडीने लिहितो आहे. आणि भूक इतकी भयान लागलेली आहे की कुत्र आणि तो त्या देवाला दावलेल्या निवदावर एकदा तुटून पडताना आपल्याला दिसतात. आणि कुत्र वतला तर मरून नंतर तो टाकतो. आणि त्यावेळेला त्या म्हातारीच्या भागुमाईच्या घरापुढं थांबतो आणि त्याची सून म्हणते, जा की आता. नाही, मला आणसा महिनं मला एक अर्धे भाकर आणि 4 सांडगे देते म्हणल्याने. आणि ती दिली. मी देते म्हणले की लेकराला म्हणून आवाज देते आहे, देते आहे. त्यावेळेला प्रेई म्हणतो, आणसा महिनं मला अर्धी भाकर आणि 4 सांडगे दिली होती बरं का. संतापेक्षाही सहनशीलता प्रे सोनकांबळेची अधिक आहे. ललित साहित्य उत्तम नमुना आहे. त्याचबरोबर उपरा
आज इथं तर उद्या तिथं, अशा प्रकारचं जीवन. उचल्या अरे डोक्यात खवडे झाल्याच्या नंतर फिनेल तेल टाकावं लागतंय. असे प्रचंड दुःख आणि वेदना आहेत. आणि या वेदना आणि दुःखामध्ये ज्यावेळेला तो आपल्या अनुभवामध्ये उतरतो, लिहित असताना तो प्रचंड आतून उद्ध्वस्त होतो, रडतो, त्याच्या रक्तवाहिन्या गोठतात. रक्ताने अश्रूंची भाषा आहे दलित साहित्य म्हणजे, आत्मकथन म्हणजे. हे उगं नाहीये, हे लिहिणं सोपं नाही. हे त्या समाजाचं प्रतिनिधित्व, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, सवर्णाची मानसिकता बदलण्यासाठी वेदना तो मांडत असताना आपल्याला दिसतो आहे. जळत्या निखाऱ्यावर पावलं टाकण्यासारखी वेदना आहे. आणि म्हणून वेदना, विद्रोह आणि नकार, की आम्हाला हे माणूस पण नाकारलेले जे आहे, जी व्यवस्था असते ते आता आम्ही नाकारतो. आणि हे सगळं करत असताना आम्ही इतकं पुढारलेले येऊन सुद्धाही आमचेही दोष आम्ही आत्मकथनामधून दाखवायला सुरुवात केलेली आहे. असे अनेक आत्मकथनं लिहिली गेलेली आहेत. मग त्याच्यामध्ये प्रे सोनकमळेचा आठवणीचे पक्ष असो, उचल्या लक्ष्मण गायकवाडचा असो, उपरा असो, दया पवारांचं बलुता असो, मिटलेली कवडा असो, भटक्या जमातीचे अनेक आलेली आत्मकथनं असो, भीमराव गस्तीचा आक्रोश असो, एकापेक्षा एक अशी आत्मकथनं मराठीमध्ये येऊ लागलेली आहेत. हे आत्मकथनं समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आत्मकथनामध्ये महादेव गायकवाडचं एक तंगाई नावाचं आत्मकथन आहे. हे अलीकडचं आत्मकथन आहे. मी या मानसिकतेवर येऊन पोचलो आहे मित्रांनो. आतापर्यंत समाजाचं प्रतिनिधित्व करणारी म्हणून आपण आत्मकथनं लिहिली, ती समाजालाही बरी वाटली वाचताना. काही लोक करमणुकीचा विषय म्हणूनही वाचली गेली, पण प्रबोधनाचं माध्यम म्हणून जास्त वाचली गेली. आणि आपल्या ह्या सगळ्या आत्मकथनामध्ये आपल्या आईचं, आपल्या स्त्रियांचं जे दुःख मांडलं गेलेलं आहे, हे दुःख मात्र आपल्या आईच्या अब्रू वेशीवर मोठ्या प्रमाणात टांगले गेले. ती प्रारंभीचा काळ ठीक आहे, पण आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला पाहिजे. आपण दलित आत्मकथनामध्ये आपल्या स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय बरीच आत्मकथनं पूर्ण झालेली नाहीत. मला कधी कधी प्रश्न पडतो की इंग्रजाच्या काळामध्ये, निजामाच्या काळामध्ये आपल्या प्रॉपर्ट्या, आपल्या अधिकारपद सुरक्षित राहावी म्हणून त्या काळामध्ये त्यांना स्त्रिया पुरवलेला हा समाज दिसतो आहे, पण त्यांना तसं लिहावं असं वाटलेलं नाही. मग याने असं कुठवर हे लिहायचं आहे. मित्र हो, खरं तर आत्मचरित्र याच्या पुढे काही वेगळं असेल तरी आपण लिहावं. तेच अनुभव आता लिहिण्याची काही आवश्यकता आणि गरज नाही. तो एक काळ होता. आता किती पुढे आलेलो आहोत. आम्ही किती समाजाकडे मागोळून बघत आहोत. जातीयता नष्ट करायला गेलेली माणसं सुद्धा, जात संपवा निघालेली आंबेडकर विचाराचे माणसं सुद्धा आपण जातीवादी नाहीत का? आपण हे लग्नाच्या वेळेला अनवण 12-12.5 जाती गावकीमध्ये सांगितलेच की हे बावणे आहे, हे सोमुंशी आहे. अजूनही विचार आपण करावा. या जातीच्या बाहेर आता आपण आलं पाहिजे. आणि आपण जाती मोडणारे सुद्धा जातीवादी याच्यामध्ये मिसळून गेली का काय अशी भीती आपल्याला दिसून येते आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून दलित आत्मकथनाने याच्या पुढे लेखन करत असताना ही लढाऊ वृत्ती, ही विचाराची वृत्ती, ही सामंजस्याची वृत्ती, फुले शाहू आंबेडकरांचा प्रगत असणारे विचार, या देशाचं करणारं वैचारिक नेतृत्व, या अंगाने कधीतरी आता आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून महादेव गायकवाड यांनी शिक्षण घेत असताना झालेला जो त्रास आहे, जी ओढ आता नाही, भुकेसाठी चाललेला जो वडवा आहे, तो त्यांनी या कथेमध्ये आपल्या आत्मचरित्रामध्ये चित्रित केलेला आहे. त्या आत्मचरित्रामध्ये भाषा आलेली आहे. ही मराठवाड्याची भाषा आहे. आमचे गुरुवर्य गंगाधर पानतावणे सरांनी याला सुंदर अशा प्रकारची एक प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि भाषेवर त्यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे. खावला लाव, पिवला लाव, युला लाव, जावला लाव, ही सगळी मराठवाड्याची भाषा आहे. उस्मानाबाद आणि लातूरमध्ये तर अधिक तुम्हाला जाणवेल. आणि म्हणून भाषेच्या त्रुटीनं सुद्धा हे आत्मकथन अत्यंत महत्वाचं आहे. महादेव गायकवाड हा BCom पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि 1994 पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक या पदावर तो आहे. आणि मग त्या वाहक या पदावर असताना जे लोक अनुभवलेले आहेत, जे माणसं वाट्याला आलेली आहेत, जे निरीक्षण केलेलं आहे, त्याचं तरी चित्रण केलं. पण लहानपणापासून त्या जवळजवळ वयाच्या 51 वर्षाच्या आतपर्यंत हे त्याचं चित्रण आहे. कथा, कविता, प्रासंगिक लेख, विविध वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे. निळ्या वाटा हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. काम तुम्ही निळ्या वाटा हा त्याचा काव्यसंग्रह आहे. हरबड हा त्यांचा कथासंग्रह आहे. आणि तंगाई नावाचं हे आत्मकथन आहे. आणि आत्मकथनामधून भोग नावाचा
हा पाठ या ठिकाणी घेतलेला आपल्याला असेल. इंडियन युथ असोसिएशन सोलापूरचा पुरस्कार मिळालेला आहे. अश्वकाव्य पुरस्कार मिळालेला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आपल्याला दिसून येईल. आणि भूक, त्या तंगाईमधून भूक ही घेतलेली एक कथा आहे, एक उतारा आहे. आणि आत्मकथनामधून घेतलेला उतारा असल्या कारणामुळे बालपणाच्या आठवणी आणि त्याचबरोबर भुकेचा प्रश्न याच्यामधून रेखाटलेला आपल्याला दिसून येईल. भूक हा सार्वत्रिक विषय आहे. अण्णाभाऊ साठेच्या भीमा कथेपासून त्या आताच्या तंगाईपर्यंत भूक हा विषय अजूनही सुटलेला आपल्याला दिसून येत नाही. अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा असं आपण म्हणतो. पोटात असेल तर माणूस बोलू शकतो, अन्यथा नाही. नव्यानं कुंडी आता जगण्याची पुन्हा एकदा होताना आपल्याला दिसते आहे. दलितांचे अजूनही आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. आमच्या 2-4 वर्गावरून सगळा समाज शिकला आणि पुढे आला असंही म्हणणं चुकीचं आहे. विशिष्ट समाजामध्ये 3% समाजामध्ये 100% नोकऱ्या आणि 100% असणार 13% समाजामध्ये नोकऱ्या. माझ्या गावाचा सर्वे मी माझ्या समाजाचा केल्याच्या नंतर 150 घरामध्ये आम्ही 20 लोक आहोत फक्त. कितीतरी अनुशेष आहे. आणि आम्हाला दिल्या कारणामुळे गुणवत्ता घसरली म्हणताना आपल्याला दिसून येतात. त्यांना वाटतं आम्ही देत आहोत, कोणीतरी आम्ही मोठे आहोत. अरे तुम्ही बाळगलेलं लुटलेलं आम्हाला देत आहात, दुसरं काय. याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत का नाही. किती वर्षापासून आपण आरक्षण भोगत आहात, किती वर्षापासून देशाच्या उत्पन्नाचा पदावर बसून आपण खातात, याचा कधी विचार केला, याचा ऑडिट करू नये का. केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणून या आत्मकथनांमधून आम्ही जे जीवन जगलेलं आहे बदलण्यासाठी हे आत्मकथनं लिहिलेली आहेत. आमचं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जीवन या ठिकाणी बदललं पाहिजे. आमच्या भुकेचा प्रश्न सुटला पाहिजे. आरक्षण नको आम्हाला. आता याच्या पुढे आपण असं म्हणलं पाहिजे, आम्हाला मासे धरायला शिकवा, मासे देऊ नका. मासे दिल्याने एक टायमाचं पोट भरतं, मासे धरायला शिकवलं सारखं पोट भरतं. उत्पन्नाच्या, देशाच्या उत्पन्नामध्ये, उद्योगामध्ये, राजकीय मंत्र्यांमध्ये आम्हाला आता आमचा वाटा पाहिजे. टाटा बाटा सांगा धनाधन साठा आमचा वाटा कुठं आहे असं वामनदादांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून हा भुकेचा प्रश्न हा सुटला पाहिजे. नव्याने एकदा भेडसावताना आपल्याला दिसतो आहे. आणि आज तर सुशिक्षित बेकारांचा प्रश्न भुकेचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडचणीत आणत असताना आपल्याला दिसतो आहे मित्रा. आणि म्हणून मित्रांनो, भूक हा दलित साहित्याच्या केंद्रस्थानी असलेली एक वैशिष्ट्य आहे. आणि जोपर्यंत भुकेचं कोड उलगडत नाही आणि हे कोड एकदा उलगडलं की मग दलित नव्या अंगाने विचार करून पुन्हा नव्यानं मांडणी करू शकतील. परंतु या दलितांच्या आणि विशेष करून या बौद्धांच्या पाहिजे तिथं वाटा अडवणं हे फार चुकीचं आहे. का अडवल्या जातात? आम्ही बोलतो स्पष्ट, आमची दिशा स्पष्ट, आम्ही काय चुकलो विचारतो, आमचं धाडस आम्ही बोलून जात नाही. या व्यवस्थेला कधी प्रश्न करतो, या व्यवस्थेची मागणी आम्ही करतो आहे, मोडतोड करतो आहे. हे लोकांना आवडत नाही. आणि मग अधिकच आहे, हे फार छान आहे, अशा प्रकारचं जे बोलणं आहे हे एकदा आपण काढून टाकलं पाहिजे. आपण नीट नव्यानं माणूस म्हणून एकमेकाच्या जवळ येऊ आणि एकमेकाला आपण समजून घेणे. ए माझ्या मित्रांनो, तुम्ही माझ्या असे जवळ या, एकमेकाला आपण समजून घेऊया. अरे ही पाखरं आता दाणे टाकल्यावर सुद्धा फिरकत नाहीत. कोणतं टॉनिक पेरलं त्या बाबासाहेब आंबेडकर बोधी वृक्षाच्या मुळाची ही माणसं पॅरेलिस झालेली सुद्धा पुन्हा पुन्हा उठून उभे का राहतात? हा प्रश्न व्यवस्थेला सुटत नाही. आणि हा प्रश्न या ठिकाणी सुटत नाही. आणि म्हणून आम्ही या व्यवस्थेची चिरफाड करतो, धर्माची चिरफाड करतो, माणुसकीच्या मांडणीसाठी आम्ही बोलत राहतो. हे बोलणं काय आमचं चुकीचं आहे? हे बोलणं आता बंद झालं पाहिजे. तुम्ही विचार आता बंद केले पाहिजेत. अन्यथा तशीच निर्मिती, तशाच पद्धतीची विचारसरणी बंद करणारी अलीकडच्या काळामध्ये येते आहे. जिथं विचार मरतो, विचारवंत मरतात, तिथं खऱ्या अर्थाने देश मरताना आपल्याला दिसतो आहे. आंबेडकरांच्या विचारामुळे, लेखणीमुळे, त्यांच्या बोलण्यामुळे हा समाज उभा राहिलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून या माणसानं आमचं वैचारिक दारिद्र्य घालवलेलं आहे. आणि वैचारिक दारिद्र्य घाल्यामुळं पिढ्यानपिढ्या याच्या पुढे आता मरणार नाही, हे ठणकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. आणि हे वैचारिक दारिद्र्य घातल्या कारणामुळं ही आमची प्रॉपर्टी आहे. आणि साहित्याकडे समाजाचं प्रबोधन म्हणून, समाजाचे समस्या, समाजाचे प्रश्न मांडण्याचं फार मोठं साधन म्हणून दलित साहित्य या ठिकाणी तुमच्या समोर आले गेलेलं आहे. त्या दलित साहित्यामधला महादेव गायकवाड हा एक लेखक. धारूर तालुक्यामध्ये रुई रामेश्वर नावाचं एक छोटं खेडं आहे. आणि या छोट्याच्या खेड्यामध्ये हा शिकलेला मुलगा एसटीमध्ये नोकरी करतो आहे. आणि नोकरी करत करत आपली लेखणी त्यांनी पारजत ठेवलेली आपल्याला असेल. विविध वृत्तपत्रातून लेखन त्याने केलं.
आणि निळ्या वाटा, हार्वर्ड, तंगाई असे एक 3-4 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि इंडियन यूथ असोसिएशन सोलापूरचा काव्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अश्व काव्य पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि म्हणून अशा या लेखकाच्या तंगाई नावाच्या आत्मचरितातील भूक या कथेचा विचार आपण पुढच्या तासामध्ये करू. तंगाई म्हणजे याचा अर्थ बंडाळ, आर्थिक बंडाळ. आणि अशा तंगाईच्या काळामध्ये, आर्थिक बंडाळच्या काळामध्ये आम्ही कसं सावरलो आणि कसं उभं राहिलो, त्याचा एक वैयक्तिक जरी इतिहास असला तर तो त्या समाजाचा संपूर्ण इतिहास आहे. आणि ह्या संपूर्ण समाजाचा इतिहास बदलून जे आमचं शोषण करणार नाही अशी एक समाज व्यवस्था निर्मितीसाठी केलेलं हे दलित साहित्यातलं लेखन आहे. त्याच्यामधलं तंगाई एक महत्त्वाचं आत्मकथन आहे असं आपण मानलं पाहिजे. आणि त्याच्यामधील भूक कथेचा विचार पुढच्या तासामध्ये करूया. या ठिकाणी थांबू.